तर आता मला माझे स्वतःचे कपडे तर व्यवस्थित शिवता यायला लागले होते आणि मला आता आत्मविश्वास यायला लागला होता की मी आता शिवण मशीन, कापड, कात्री वगैरे उत्तम पद्धतीने वापरू शकते आणि त्याचा मी चांगल्या पद्धतीने उपयोगसुद्धा करायला सुरुवात केली होती. मी विविध प्रकारच्या वस्तू लहान मोठ्या तयार केल्या आणि त्याचा मी वापरसुद्धा करायला सुरुवात केली होती घरच्यासाठी आणि त्याचा मला चांगलाच फायदा झाला. आणि मग मी अनेक प्रयोग सुरू केले. तर आता मी हे तुम्हाला जे दाखवते आहे ते मी तयार केलेल्या उशा, नंतर कव्हर्स, कुशन कव्हर्स आणि सोफ्याची कव्हर्स, चेअर कव्हर्स असं सगळं मी तयार करायला सुरुवात केली. आणि त्याच्यासाठी सुद्धा अर्थातच मी कापडं माझ्याकडे असलेलीच वापरली, नवीन विकत काही आणली नाही. तर ही आता मी नुसती कव्हर्स नाही शिवलेली, तर त्या कव्हर्सच्या आत ज्या उशा आहेत किंवा जे सोफ्यावरचं जे कुशन आहे ते सगळं मी स्वतः शिवलेलं आहे माझ्या शिवणाच्या मशीनवर. तर ते कसं शिवलं, त्याच्यासाठी काय मी पद्धत वापरली त्याच्याबद्दल मी तुम्हाला आता सांगते आहे. आणि अर्थातच हे तयार करताना मी कुठलंही सामान किंवा मटेरियल मी नवीन विकत आणलं नाही दुकानातून. तर माझ्याकडे या वस्तू आधीच्याच होत्या, ज्या मी आधी रेडीमेड विकत आणलेल्या होत्या आणि त्या वापरल्या होत्या. पण काही कारणाने त्या खराब झाल्या होत्या आणि अगदी फेकून देण्याच्या परिस्थितीत आल्या होत्या. मग मी काय केलं, त्याच्यातला जो चांगला वापरता येण्यासारखा जो भाग आहे तो काढून घेतला, म्हणजे फोम म्हणा, कापूस अशा पद्धतीने. आणि तो बाकीचं मी खराब झालेलं टाकून दिलं आणि जो वापरता येण्यासारखा भाग होता त्याचा वापर करून मी हे परत उशा, कव्हर्स, कुशन्स हे सगळं परत तयार केलं आणि ते आता मी रेग्युलर वापरते आहे. आता हे तयार करूनसुद्धा अनेक वर्ष होऊन गेली, जवळजवळ 5-6 वर्ष तर सहज झाली असतील आणि ते मी रेग्युलर घरात मी वापरते आहे आणि त्याचा मला खूप फायदा होतो आणि समाधान पण असतं की मी माझ्या वस्तू वाया जाऊन दिल्या नाहीत, माझे पैसे वाया जाऊन दिले नाहीत आणि मी स्वतः तयार केलेल्या वस्तू वापरण्याचा एक वेगळाच आनंद मला मिळतो. बरं, आता या वस्तू तयार करण्यासाठी मी जी ही कापडं वापरली आहेत, आता हे तुम्ही कापड बघता आहात, तर ते लाल रंगाचं. तर त्याचा मी एक कुर्ता शिवून आणलेला होता, शिवून घेतलेला होता. मी स्वतः शिवलेला नव्हता, पुण्यातून येताना मी शिवून घेतला होता. पण सिंगापूरमध्ये आल्यावर त्याची काहीतरी वेगळीच अवस्था झाली आणि तो मला वापरता येण्यासारखा राहिला नाही. बरं, त्याच्यावरचे हे जे तुम्ही सोनेरी बुट्टे, ते ही डिझाईन वगैरे बघतात ते सुद्धा मूळचं नाही आहे बरं का. ते आधी इतकं असं जाड किंवा मोठं असं डिझाईन नव्हतं किंवा ही जी आहे त्याच्यातसुद्धा ही अशी मोठाली फुलं नव्हती. तर त्या कापडावरची डिझाईनसुद्धा काहीतरी वेगळीच व्हायला लागली होती आणि जी मला वापरण्यासारखी नव्हती. म्हणजे माझ्या आवडीनुसार मला ते काही वापरावं असं वाटत नव्हतं. म्हणून मग मी काय केलं, बरं हे कुर्ते जे आहेत ते नुसतेच डिझाईन बदललं असं नाही झालं बरं का. तर त्याचं काय झालं, त्याचं मी हे शिवून आणले होते पुण्यातून येताना चांगल्या शिंप्याकडून. पण ते इथे आल्यानंतर काहीतरी त्याचे गळे, बाह्या असं काहीतरी सगळं वेगळं, उंची कमी झाली त्याची, भयंकर घट्ट व्हायला लागले. म्हणजे मला हार्डली एकदा किंवा दोनदा मी वापरला असेल हा कुर्ता आणि त्याचं हे असं व्हायला लागलं. मग म्हटलं कापड तर नवीन होतं. बरं, त्याच्यावर हे त्यांनी असे मोठे मोठे बुट्टे काहीतरी हे केलेले आहेत. आधी लहान जरीचे बुट्टे होते, पण आपल्या मराठी पद्धतीने असे बारीक असतात ना, लंबगोल तसे होते. तर हे आता साऊथ इंडियन पद्धतीने केलेले दिसत आहेत. आणि हे जे डिझाईन आहे मोठं असं, हे बघा, हे मी दाखवते तुम्हाला जवळून. तर हे डिझाईन तर नव्हतंच माझ्या कुर्त्याच्या कापडावर, असं असं डिझाईनच नव्हतं. पण ते केलं कोणीतरी. बरं, ह्याच्यावरचा सुद्धा हा एक लॉंग स्कर्ट होता माझा. तर कापडाचा रंग तर बरोबर आहे, नेव्ही ब्लू कलरचा होता, पण त्याचं डिझाईन सगळं बदलूनच गेलं. हे अशी मोठ्याली फुलं जी आपण फार तर उशीच्या आभऱ्यावर वगैरे वापरू नये का, पण आपण कपड्यावर काही अशी एवढं मोठं बटबटे डिझाईन काय आपण वापरू शकत नाही. तर तसं ते झालं. बरं, त्याचासुद्धा सगळा आकार प्रकार सगळंच बदललं होतं.
कपडा म्हणून वापरण्याच्या योग्य ते राहिलंच नव्हतं. म्हणून मग मी ठरवलं की आता हे वापरता येत नाही तर त्याचा आपण रियूज करूया. म्हणून मी ते असं उशांचं कव्हर म्हणून वापरलं. आता या कव्हरच्या आत असलेल्या उशा ज्या आहेत त्यासुद्धा मी माझ्याकडे असलेल्या कापडाच्या किंवा साहित्याच्या शिवलेल्या आहेत. तर हे जे कापड आहे ते मी नवीन विकत आणलं होतं की माझ्या सोफ्यावर ठेवायला मी काही कुशन कव्हर्स शिवलेली होती. मोठी चौकोनी कुशन्स होती त्याची. तर तीसुद्धा खराब झाली. तर त्यामुळे ती कव्हरसुद्धा मला आता परत रियूज करणं भाग पडलं. कापड तर बघा, तुम्ही बघता आहात खूप चांगलं असं जाड असं कापड आहे. तर त्याची मी काय केलं, ही जी तुम्हाला दिसते उशी, हे खुर्चीचं पॅड म्हणून मी शिवलं खुर्चीवर ठेवण्यासाठी. माझ्याकडे त्यावेळी बऱ्याच लाकडी खुर्च्या होत्या. आमचं दुसरं जे घर होतं खूप मोठं होतं आणि त्याच्यात भरपूर फर्निचर होतं. तर त्याच्यात अशा लाकडी खुर्च्या होत्या. तर त्याच्यावर ठेवण्यासाठी मी काही अशी हे शिवलेली होते. तर हे जे आहे, तर याच्या आत जे मी आहे केलेलं त्याच्यात कापूस नाही वापरलेला. तर माझ्याकडे वाया गेलेली जी चादर होती तर त्या चादरीच्या घड्या करून करून हे असं त्याचं आतमध्ये ते सगळं शिवलं. त्या चादरीच्या घड्या अशा एकमेकांवर ठेवून त्या सगळ्या शिवल्या आणि असं जाड तयार केलं त्याचं आणि मग त्याला हे कव्हर घातलं. अशा पद्धतीने मला हे खुर्चीवर ठेवण्यासाठी एक चांगलं पॅड मिळालं. तर आता या उशीबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते, ही मी कशी शिवली ती. तर तुम्ही बघता आहात त्याचं कव्हर पण मी माझ्या कुर्त्याचं शिवलेलं आहे अशा पद्धतीने. आणि त्या कव्हरच्या आत असलेली जी उशी आहे तीसुद्धा मी स्वतः शिवलेली आहे. माझ्याकडे काही कुशन्स होती सोफ्यावर ठेवायची, लहान उशा मी आणलेल्या होत्या. तर त्या खराब झाल्या आणि त्याच्या खोळीवर असे काहीतरी खोळ म्हणतात ना त्याची जी असते, तर त्या खोळीवर काही काही असे डाग पडले होते आणि त्याच्या शिवणी उसवल्या गेल्या होत्या. त्याच्यातून कापूस बाहेर यायला लागला होता. म्हणजे एकंदर काय झालं, ते खराब झालं होतं. म्हणून म्हटलं ते सगळंच्या सगळं टाकून देण्यापेक्षा त्याच्यातलं काही साहित्य, सामान मी रियूज करते. मग मी त्या खोळी कापून घेतल्या. त्याची कापडं तर खूप खराब झाली होती. तर ती मी टाकून दिली आणि त्याच्यात आत असलेला कापूस जो आहे त्याचा मी वापर केला. तर त्याचा वापर करण्यासाठी मी काय केलं, माझ्याकडे असलेल्या आधी एका जुना गाऊन होता, जरा जाड कापड असलेला. तर तो कापून मी त्याची खोळ तयार केली. खोळ म्हणजे आपण ज्याच्यात कापूस भरलेला असतो त्याला खोळ म्हणतात मराठीमध्ये. तर तशी मी खोळ शिवून घेतली आणि त्याच्यात तो कापूस व्यवस्थित भरला आणि त्याचं असं इव्हन सगळं हे केलं, सपाट असं आकार येईल असं, आणि ती खोळ शिवून टाकली. नंतर त्या खोळीला हे मी कव्हर शिवलं दुसरं चांगलं, कारण ती खोळ जी शिवली होती ती जुन्या कापडाची होती, जरा जाड कापडाची अशी. आणि त्याच्यामध्ये कापूस आता व्यवस्थित बसतो, म्हणजे त्याच्यातून बाहेर वगैरे येणार नाही अशा पद्धतीने ती शिवली. आणि मग त्या खोळीला आपण उशीला कसा अभरा शिवतो की नाही, तसंच मी जी उशी शिवली होती त्या उशीसाठी मी हा अभरा शिवला. तो फक्त माझा जो वापरात असलेला जो कुर्ता होता तो कापून मी त्याचा असा अभरा शिवला आणि अशा पद्धतीने मला आता ही उशी वापरता येते. अशा मी बऱ्याच शिवल्या होत्या, त्याच्यातली आता ही एक माझ्याकडे शिल्लक राहिली आहे. बाकीच्या परत अशा खराब झाल्यामुळे मला त्या टाकून द्यायला लागल्या, तर ही शिल्लक राहिली आहे. पण त्याचा मी आता रोजच्या रोज वापर केला जातो आमच्या घरामध्ये आणि खूप छान अशी ती उशी आहे आणि त्याचा खरंच खूप उपयोग होतो. ही आहे आणखीन एक मीच शिवलेली उशी. पण ही उशी मी आपल्या नेहमीच्या उशीसारखी चौकोनी न शिवता अशी आयताकार शिवली आणि जरा जाड शिवली. कारण काय झालं, त्यावेळी माझी पाठ खूप दुखायची आणि अजूनही दुखते. तर ती पाठ दुखत असताना मला सोफ्यावर बसल्यावर काहीतरी असं पाठीला आधार असावा, याच्यासाठी मी ही चांगली अशी जाडसर अशी उशी शिवली.
आपली नेहमीची जी कुशन्स असतात ना ती थोडीशी अशी मऊ असतात आणि आपण त्याच्यावर टेकलं की ती अशी दबली जातात. तर ही उशी अशी मी चांगली जाडसर शिवलेली आहे, त्यामुळे त्याचा मला चांगला आधार मिळतो आणि माझ्या पाठीला खरंच खूप चांगला आराम मिळतो या उशीमुळे. तर बरीच वर्ष झाली मी ही उशी वापरते आहे, अनेक वर्षांपासून. आणि तुम्ही बघता आहात ही अशी चांगली जुनी झालेली उशी आहे आणि विटल्यासारखी दिसते. आणि तुम्ही बघता त्याची खोळ जी आहे ते खोळ शिवण्यासाठी मी माझी एक वापरात असलेली जीन्स कापली. तर ती जीन्स जी होती ती अशी तशी नवीनच आणलेली होती. फार वेळा मी वापरलेली नव्हती, त्यामुळे ज्यावेळी मी ही शिवली त्यावेळी ती अगदीच नवीन होती आणि त्याचं कापड खरंच खूप चांगलं होतं. हे आत्ता असं वेटल्यासारखं दिसतं आहे तसं नव्हतं त्यावेळेला, चांगलं नवीन कापड होतं. पण ती मला वापरण्याजोगी राहिलेली नसल्यामुळे मी ती कापली आणि त्याचे तुकडे असे जोडून जोडून मी त्याची खोळ शिवली उशी तयार करण्यासाठी. आणि माझ्याकडे जी सोफ्यावर ठेवण्याची कुशन्स होती जी खराब झाली होती ती कापून त्याच्यातला कापूस मी काढला आणि तो कापूस ह्या खोळीमध्ये चांगला भरपूर असा दाबून दाबून भरला, कारण मला तो असा कडक असायला पाहिजे होती उशी, अशी विसविशीत नको होती, म्हणून मी भरपूर कापूस याच्यात भरलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी ही उशीचं खोळ अशी त्याचं तोंड बंद करून टाकलं. ते करताना मला थोडासा त्रास झाला, कारण कापड खूप जाड आहे ना ते जीन्सचं. तर ते शिवताना माझ्या मशीनच्या 1-2 सुयासुद्धा मोडल्या खरं म्हणजे. त्या शिवणीवर दुमडलेल्या कापडावर दुमडलेलं कापड ठेवलं की खूप जाड होतं, त्यामुळे मग मी असं हे खाली वर करून शिवलं त्याचे दोन्ही टोकं. आणि अशा पद्धतीने मी ती खोळ बंद करून टाकली आणि त्याच्या आत भरपूर कापूस भरलेला आहे, तुम्ही बघता आहात. आणि ती अशी आयताकार मी शिवलेली आहे आणि चांगली जाड आहे. तर त्याच्यात काय झालं, मध्ये एकदा ती अशी ही जी शिवण आहे तीसुद्धा अशी उसवली गेली होती, कशी मला माहीत नाही कशामुळे, पण अशी मध्ये मध्ये असे भरपूर इथे आहे मागच्या बाजूला सुद्धा अशी सगळी मधून अशी उसवलेली होती आणि त्याच्यातून बराचसा असा कापूस बाहेर आलेला होता आणि त्याच्यातला बराचसा बहुतेक कापूस बाहेर निघून गेला, कारण ही उशी आणखीन अशी शेवटपर्यंत होती, ती आता अशी झालेली आहे. पण ठीक आहे, अजूनही मला ती चांगली उपयोगी आहे, वापरता येते. आणि ही अशी मी उशी शिवली आहे, त्या उशीसाठी मी अभ्रा पण शिवला असा आयताकार, आणि त्याला मी असं वेलक्रो लावलेलं आहे ते बंद करण्यासाठी, असा मी अभ्रा शिवलेला त्याच्यासाठी. आणि ही उशी अशा पद्धतीने आपण वाया जात असलेलं आपल्या घरातलं साहित्य रियूज करू शकतो, रिसायकल करू शकतो. तर आता या उशीची कथा पण तशीच आहे, त्याच पद्धतीने मी ही पण उशी शिवलेली आहे. असाच माझ्याकडे असलेल्या उशांमधला कापूस काढून त्याच्यासाठी एक मी वेगळी खोळ शिवली आणि त्या खोळीमध्ये तो कापूस व्यवस्थित भरून ती खोळ बंद केली आणि नंतर त्याला हे असं कव्हर शिवलं. तर ही उशी शिवताना मी ना थोडीशी मोठी शिवली. आपल्याकडे जो तक्क्या असतो ना, लोड तक्के म्हणतो आपण, तर तसा तक्क्या शिवलेला आहे मी. म्हणजे खुर्चीवर वगैरे किंवा सोफ्यावर नाही पण खुर्चीवर आपल्याला हा वापरता येतो बसताना, किंवा गादीवर आपण जर ठेवलं तर असं टेकून बसण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. असा चांगला जाड आहे, हे असं जाडसर आहे आणि मोठा पण आहे. तर तो तक्क्या आहे, उशी म्हणण्यापेक्षा त्याला तक्क्या म्हणता येईल. ही आणखीन एक उशी मी शिवली आहे, ती आपण खुर्चीवर ठेवता येते मला. तर बैठकीसाठी अशी मी शिवलेली आहे. तर ही उशी शिवताना मी काय केलं, तर कापूस नाही वापरलेला. तर ही उशी शिवताना मी माझ्याकडे जी चादर होती एक जुनी, 1 का 2 मला वाटतं चादरी होत्या, तर त्याच्या अशा घड्या करून करून त्या एकत्र शिवल्या मी, अशा चौकोनी आकारात अशा शिवल्या. त्यावेळी माझ्याकडे बऱ्याच लाकडी खुर्च्या होत्या. आमचं जे जुनं घर होतं ते बरंच मोठं होतं आणि त्याच्यात भरपूर फर्निचर होतं आणि त्याच्यात लाकडी खुर्च्या पण खूप होत्या. तर त्याच्यासाठी मी हे असं शिवलेलं होतं. तर त्याच्यातली आता ही एकच उरलेली आहे, पण ती अजून मी वापरते. आपलं कम्प्युटर
जी खुर्ची टेबलाच्या जवळ असलेली खुर्ची असते ना, त्याच्यावर ठेवायला ही चांगली पडते. तर ही उशी शिवताना मी मात्र कापूस नाही वापरलेला. तर त्याचं काय केलं, मी चादरीच्या घड्या अशा एकत्र शिवल्या. मात्र त्या 2 चादरीच्या घड्या एकत्र करताना मला मशीन नाही वापरता आलं. कारण मशीनवर त्याची टीप होत नव्हती. कारण त्या सुईच्या खाली तर एवढी जाड जातच नव्हतं ना. तर मग मी हे सगळं हाताने मोठं असं दाभण म्हणतात ना आपल्याकडे, खूप मोठी सुई असते. तर ते दाभण वापरून मी ते हे दोन्ही हे जे घड्या होत्या त्या एकत्र जोडल्या आधी आतमध्ये ज्या आहेत, या कव्हरच्या आत ज्या घड्या आहेत त्या सगळ्या मी हाताने शिवलेल्या आहेत. म्हणजे हातशिलाई करून, मशीनवर नाही शिवल्या. माझ्याकडे अशी मोठी दाभण होतं, त्या दाभणाने त्याच्यासाठी मी दोरासुद्धा असा वेगळा असा जाड असा दोरा वापरला आणि त्यांनी मी ही शिवली आणि त्याच्यावर हे कव्हर शिवलं त्याच्यासाठी अशा पद्धतीने. आणि ते या साईडने मी मात्र बंद करून टाकलेलं आहे, आभऱ्यासारखं ओपन ठेवलं नाही आहे. तर मी असं खोळ कशी असते ना तशी बंद करून टाकलं. कारण ते मला खुर्चीवर ठेवायची होती, तर ती सरकला बाहेर नाही यायला पाहिजे किंवा वेलक्रो वगैरे निघतं, चेन वगैरे लावायचा तर प्रश्नच नव्हता. त्यावेळी माझ्याकडे फारशा चेन्स नव्हत्यासुद्धा आणि एवढी मोठी चेन आणायची म्हणजे नको म्हणलं. तर मी ते एका साईडने ते बंदच करून टाकलं तोंड त्याचं. ते मात्र मी मशीनने केलं. हे जे वरचं कवर आहे ते सुईंग मशीनवर शिवलेलं आहे. पण आत मी जे त्याच्यात घातलेल्या चादरीच्या घड्या त्या मी शिवण्यासाठी मोठं दाभण वापरलं आणि दोरासुद्धा असा विशिष्ट पद्धतीचा असा जाडसर, आपला नेहमीचा कपडे शिवायचा दोरा नाही तो, तर थोडासा असा तुटणार नाही अशा पद्धतीचा दोरा मिळतो ना, तसा दोरा वापरला आणि त्या अशा घड्या करून त्याची अशी उशीसारखं त्याचा आकार तयार केला. तर ही जी उशी दिसते त्याच्या आतमध्ये कापूस नाही आहे, तर चादरीच्या घड्या आहेत, पण त्याचा मला खूप चांगला उपयोग होतो. तर आत्ता मी तुम्हाला जे दाखवते आहे ती आहे गादी. तर गादी म्हणजे आपल्या बेडवर आपण वापरतो ती गादी नाही बरं का. तर ही मी सोफ्यावर घालण्यासाठी म्हणून तयार केली. तर ती तयार करताना अर्थातच मी माझ्याकडे घरात उपलब्ध असलेलं सगळं साहित्य वापरलं आणि मी स्वतः हे तयार केलेलं आहे. तर म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे. तर हे तयार करण्यासाठी मला गरज होती, त्याच्यामुळे मी तयार केली. तर त्याचं काय झालं, माझा जो आधीचं आमचं घर होतं, तर त्याचा जो बेड होता तो खूप चांगला होता, सुरुवातीला नवीन होता आणि नंतर काय झालं माहीत नाही, त्याच्यातला फोम खूपच कमी झाला आणि त्याच्या स्प्रिंग्स वगैरे टोचायच्या आणि काय झालं, तर झोपल्यानंतर तो इतका आत धसला जायचा आणि त्याच्यामुळे माझी पाठ खूप दुखायला लागली. नवीन असताना चांगला होता, पण त्याच्यानंतर कदाचित वापरल्यामुळे तसं झालं असेल, माहीत नाही. तर त्यामुळे मग मला पाठीला खूप त्रास व्हायला लागला. म्हणून आम्ही हे एक अशी पातळ गादी मिळते, त्याला बेड पॅड म्हणतात, काय माहीत नाही मला, पण पातळ गादीच असते ती आणि कापसाची असते, फोमची नसते. तर तशी मी आणली आणि ती खूप मोठी होती, कारण तो बेड आमचा खूप मोठा होता. तर त्या पूर्ण बेडवर पसरता येईल अशा पद्धतीची ही गादी होती. तर ती मला तिथे वापरून जरा पाठीला आराम मिळायचा, कारण त्या स्प्रिंग्स वगैरे टोचायच्या नाहीत आणि थोडंसं व्यवस्थित राहायचं ते. पण नंतर आम्ही जेव्हा नवीन घरात राहिला, दुसरं घर बदललं, तर त्या घरातला बेड खूप लहान होता आणि त्या बेडवर हे जे गादी होती, ही पातळशी गादी, तर ती पसरल्यावर त्याचा आकार खूप बाहेर यायचा त्या बेडच्या. त्यामुळे मला ती नुसतीच घडी करून मी ठेवून दिली होती, वापरत नव्हते. पण त्या घरात काय झालं, जो सोफा होता तो सोफा उंचीला खूप कमी होता आणि त्याच्यावर त्याच्यात फोम वगैरे बहुतेक काही नव्हता, स्प्रिंग्स वगैरे टोचायच्या त्याच्या आणि मग त्याच्यावर काहीतरी ठेवण्यासाठी नुसती उशी वगैरे ठेवल्यावर काय होतं, उशा सरकतात ना, प्रत्येक वेळी त्या व्यवस्थित करायला लागतात. मग म्हणलं आपण एक अशी गादी असायला पाहिजे. सुरुवातीला मी म्हणलं बघू दुकानात शोधल्या वगैरे, तर मला पाहिजे होतं तसं काही मला मिळालं नाही. म्हटलं तर काय करायचं,
तर मग माझ्याकडे ही पातळ अशी गादी होती, मला आठवलं. म्हटलं बघूया आपण आपल्याला तयार करता येतं आहे का, म्हणून मी त्या गादीचा उपयोग करायचा ठरवला. तर ती पातळ जी गादी होती तिचे मी 4 घड्या केल्या, चौपदरी म्हणतात ना, तशा अशा 4 घड्या करून घेतल्या. आयताकार त्याचा असा आकार तयार झाला, अशा पद्धतीची गादी तयार झाली ती. आणि ती मी मोठं दाभण वापरून ती शिवली. कारण मशीनवर शिवणं शक्यच नाही आहे, मशीनच्या सुया तुटतीलच म्हणून. तर मशीनवर काही शिवलं नाही, तर हातशिलाईच करायला लागली मला. त्याच्यासाठी दाभण वापरायला लागलं आणि साधी सुईसुद्धा वापरण्याला काही उपयोग नाही आहे. तर खूप मोठं दाभण होतं ते. त्याचं टोक थोडंसं असं टोकदार नाही, असं थोडंसं असलेलं असे दाभण मी वापरलं. आणि अशा पद्धतीने मी शिवलं. आणि ते शिवताना कसं केलं की दोन्ही बाजूला तर मी शिवणी घातलेल्याच आहेत, दोन्ही कडांना, पण त्याच्यामध्ये सुद्धा मी अशा पूर्ण अशा शिवणी घातल्या. कारण म्हणजे ते मधल्या घड्या पण सरकायला नाही पाहिजेत ना, कारण ती आपण जेव्हा ती वापरतो तर ती गादी अशी तशीच्या तशी राहायला पाहिजे. त्याच्यासाठी मग आपण गोधडी शिवताना कशा खूप अशा शिवणी घालतात की नाही उभ्या उभ्या, तशा मी यालासुद्धा मध्ये सुद्धा अशा 3-4 शिवणी घातलेल्या, कडेला 2 शिवणी घातल्यात. आणि अशा पद्धतीने ही माझी गादी तयार झाली, हे बघा. आणि ती गादी तयार झाल्यानंतर मी काय केलं, माझ्याकडे एक चादर होती जुनी, त्या चादरीची ही खोळ तयार केली, हे बघा. तर ही चादर जी होती, आता त्याच्यावर हे जे अशा मोठ्या मोठ्या कुयऱ्या वगैरे दिसत आहेत ना, त्याचं ओरिजिनल डिझाईन नाही आहे बरं का. तर हे असं नव्हतं, हे असं नव्हतं, थोडं वेगळं होतं, पण ठीक आहे. तर अशा पद्धतीची मी ती चादर वापरून खोळ तयार केली त्याची, आणि ती शिवून टाकली. म्हणजे ती काढता येत नाही आता. गादीला खोळ असते ना, तशी शिवली आणि दोन्ही बाजूंनी ती पक्की शिवून टाकली. त्याच्यानंतर त्या गादीला घालण्यासाठी मी हे कव्हर शिवलं. त्याच्यासाठी मात्र मी कापड विकत आणलं, हे असं जाड जरा अशी असं. आणि त्याचंसुद्धा डिझाईन हे असं नव्हतं पहिल्यांदा, एवढे बटबटीत वगैरे असं नव्हतं, जरा वेगळं होतं, पण असं होते. तर असे मी हे कव्हर शिवलं. आणि ते कव्हर एका बाजूने असं ओपन ठेवून त्याला मी वेलक्रो लावलं आहे. हे अशा पद्धतीचं मी ते वेलक्रो लावलं आहे. कारण चेन वगैरे लावलं तर काय होतं, चेन लावता आली असती मला, पण अशी मोठी चेन मला आधी विकत आणायला पाहिजे, नाही की नाही. तर तशी तर म्हणलं जाऊ देत, मग नको आपण, म्हणून ही अशी वेलक्रो लावले. असं ओळीने असे 3-4 वेलक्रो लावले, त्यामुळे ते काय होतं, पक्कं बसतं, तर काही फरक नाही पडत. म्हणजे असं चेन नाही म्हणून त्याला काही त्रास होतो असं काही नाही. त्या वेलक्रोचा पण खूप चांगला फायदा होतो. आणि अशा पद्धतीने मी ही गादी शिवली आणि ती आम्ही सोफ्यावर वापरत होतो त्या घरामध्ये. तर सध्या माझ्या घरात जो सोफा आहे तो चांगला आहे, त्याला काही अशी वेगळी गादी वगैरे घालण्याची गरज नाही लागत, त्यामुळे आता ही गादी सध्या वापरत नाही. पण तुम्ही बघता ही भरपूर वापरली गेलेली गादी आहे, अशी बघा जुनी दिसते आहे की नाही. जवळजवळ 4-5 वर्ष मी कंटिन्युअस ती वापरलेली आहे आणि तरी अजून चांगल्या कंडिशनमध्ये आहे. म्हणजे माझा तर असा विचार आहे परत की आता ही जी चादर आहे ती थोडीशी अशी मळकी आणि विटकी दिसायला लागली आहे ना, ही वरची खोळ जी आहे ती काढून नवीन शिवायची, म्हणजे परत ते नव्यासारखीच होईल ना, कारण आतल्या गादीला तर काहीच झालेलं नाही आहे. आणि हे अर्थात हे कव्हर पण आहेच आहे, ते काढून मला स्वच्छ धुता वगैरे येतं, इस्त्री करता येते. तर असं हे कव्हर आहे, ते पण चांगलं आहे, ते अजून चांगलं आहे, त्यामुळे ते मला वापरता येतं. तर आत्तापर्यंत आपण बघितलं की मी कशा पद्धतीने घरात जुन्या कुशन्स वगैरे मधला कापूस आणि फोम वगैरे वापरून नवीन उशा तयार केल्या, मला पाहिजे तशा, माझ्या गरजेनुसार अशा तयार केल्या. आणि तसंच मी ही बसकरं तयार केली आहेत. आपले इंडियामध्ये, आपल्याला भारतामध्ये ती विकत पण मिळतात. तर इथे मी ही स्वतः घरी तयार केली, माझ्याकडे ज्या चादरी होत्या त्या वापरून. हे बघा, अशा पद्धतीने बरीच केली आहेत, ही आत्ता मी 2 इथे ठेवली आहेत. तर त्याचा उपयोग कशासाठी होतो, तर आता सचिनला तबल्याचा रियाज करायचा असतो, तर तेव्हा काय टेबल खुर्चीवर बसून करता येत नाही ना,
खाली जमिनीवर त्या कार्पेट्स वगैरे असतात, पण तरीसुद्धा या बस्कराचा त्याच्यासाठी चांगला उपयोग करता येतो. किंवा लेदरचा सोफा आपल्याला नको वाटतो ना, विशेषतः खूप उकडत वगैरे असेल तेव्हा, तर सोफ्यावरसुद्धा आपल्याला हे वापरता येतं. जाड तयार केलेलं आहे, कारण हे बघा अशा चादरीच्या घड्या करून त्या आतमध्ये आधी वेगळ्या चादरीच्या घड्या शिवलेल्या आहेत. असे मोठ्या चौकोन कापून घेतल्या, चौकोनी तुकडे करून घेतले चादरीचे आणि ते एकत्र शिवले आधी, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ही एक दुसरी चांगली जरा असलेली चादर शिवली, त्याची खोळ म्हणतात तशी. आणि आपण गोधडीला कशा शिवतो ना, तशा या अशा मध्ये उभ्या आणि आडव्या अशा शिवणी घातल्या आहेत. अशा उभ्या आणि आडव्या अशा शिवणी घातलेल्या आहेत. आणि त्या मात्र मला मशीनवर घालता आल्या या शिवणी, कारण चादर असल्यामुळे कापड त्याचं मला वापरता आता शिवण मशीन मला वापरता आलं याच्यासाठी. तर या चादरीचं हे डिझाईन आहे ना, हे असे काठ वगैरे काळ्या रंगाचे वगैरे, तर हे ओरिजिनल नाही आहे. मी जेव्हा चादर नवीन विकत आणली होती तेव्हा त्याचं डिझाईन असं नव्हतं, चांगलं होतं जरा. तर हे असं झाल्यानंतर मग मला ती चादर काही वापरावीशी वाटत नव्हती. म्हटलं मग त्याचा उपयोग आपण आता असा करूया. हे असं मध्ये मध्ये काहीतरी वेगळ्याच रंग वगैरे आहेत ना, हे असं काही नव्हतं पूर्वी, आणि हे असे काठ पण नव्हते असे जाड. तर मग मी या चादरीचा उपयोग म्हणलं असा करूया. चादर म्हणून मला ते वापरायची इच्छा नव्हती, म्हणून मी त्याचं असं बस्कर तयार केली. तशीच ह्या चादरीचं सुद्धा असंच तयार. हे मी आयताकार केलेलं आहे, म्हणजे सोफ्यावर मला ते वापरता येतं असं आडवं असं. आणि हे मात्र चौकोनी आहे. आणि असे आणखीन पण काही तयार केलेली आहेत. आणि त्याचा मला रेग्युलर खुर्चीवर ठेवण्यासाठी लहान बस्करं तयार केलेली आहेत, सोफ्यासाठी तयार केली आहेत, किंवा जमिनीवर आपल्याला कार्पेटसारखं आपल्याला वापरता येईल अशा पद्धतीची, अशा वेगवेगळ्या पद्धतीची मी बस्करं तयार केली. तर अशा पद्धतीने मी माझ्याकडे असलेलं साहित्य, कापड याचा वापर करून मला ज्या गरजेच्या जरुरीच्या वस्तू आहेत त्या स्वतःच्या घरी तयार करण्याची प्रकल्प मी सुरू केला, आणि त्याच्यात मला चांगलं यश पण मिळायला लागलं. बरं, हे सगळं काम करताना मी हे फक्त वेळ घालवण्याचं साधन किंवा काहीतरी कला करायची वगैरे असं काही हेतूने केलेलं नाही बरं का. म्हणजे केवळ टाईमपास म्हणून मी हे सगळं करत होते असं नाही, कारण माझ्याकडे काही खूप वेळ असा होता रिकामा, आणि म्हणून मला ते करायला असं वाटलं असंही नाही. तर याची मला खरोखरच कधी ना कधी गरज लागली की मला अशी बस्करं हवी आहेत, किंवा मला सोफ्यावर ठेवण्यासाठी अशी गादी हवी आहे, उशी हवी आहे. अशा पद्धतीने मला जेव्हा गरज लागली तेव्हा मी ती गरज पूर्ण करण्यासाठी काय करता येईल याचा विचार केला, आणि माझ्याकडे काय साहित्य उपलब्ध आहे हे बघून त्याचा वापर मला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसा करता येईल याचा विचार करून मी हे सगळं साहित्य तयार केलं. आणि त्याचा मला खूप चांगला उपयोग होतो, मी वापरते. आमच्या घरातले सुद्धा सगळे लोक हे वापरतात. म्हणजे असं काही नाही की मी आपल्या एक कलेचा नमुना म्हणून तयार केलं आणि ते तसंच पडून राहिलं असंही नाही. या रेग्युलर वापरातल्या माझ्या वस्तू आहेत आणि उपयोगी अशाच आहेत. त्याला कला वगैरे म्हणण्यात काही अर्थ नाही आहे. तर माझ्या ज्या वाया जाणारं जे सामान होतं, चादरी म्हणा, कपडे किंवा फोम होता माझ्याकडे, काही उशांमधले कापूस होते, तर या सगळ्याचा वापर मी माझ्या गरजा भागवण्यासाठी केला आणि त्याचा मला चांगला उपयोग झाला. आता माझ्याकडे जे अवेलेबल कापड होतं तेच वापरून मी हे सगळं करत असल्यामुळे ते आता बाजारात जशा मिळतात तशा आकर्षक दिसत नसतील कदाचित या वस्तू, कारण नवीन कापड नाही, जुनी कापडं आहेत, किंवा आता ही काही उशाची कव्हर करण्यासाठी वापरण्यासाठी कापडं नाही आहेत, गादी तयार करण्यासाठी जे कापडं वापरतात तशी नाही आहेत वगैरे. त्याच्यामुळे कदाचित, पण तरी मला तर ते चांगले दिसतात आणि वेगवेगळी झाली आहेत, त्याची एकसारखं नाही आहे. कारण एका कुर्त्यातून मला एकच उशीचं कव्हर करता येतं ना, फार तर 2.
त्यामुळे असं वेगवेगळ्या रंगाचं डिझाईनच्या अशा माझ्याकडे वस्तू तयार झाल्या आहेत. पण हरकत नाही, आपल्याला काही डेकोरेशनसाठी नकोच आहेत. तर मला वापरासाठी हे सगळं हवं होतं. माझी गरज होती आणि त्याच्यासाठी मला या सगळ्या वस्तूंचे वापर करता आला आणि याचंच मला खूप समाधान आहे की पहिल्यांदा कसं व्हायचं की मी वस्तू शोधायला बाजारात जायची की मला आता हे वस्कर पाहिजे म्हणा किंवा सोफ्यावर घालण्यासाठी मला गादी हवी आहे किंवा उशीचं कव्हर हवं आहे. तर ते करण्यासाठी मला प्रत्येक वेळी दुकानात जायला लागायचं. मग प्रत्येक वेळी मला पाहिजे तसं मिळेलच असं नाही किंवा माझ्या बजेटमध्ये बसेल असंही नाही, असंच असायचं ना. तर आता माझं कसं झालं आहे की मला जर काही गरज लागली तर मी बघते की माझ्याकडे काय सामान उपलब्ध आहे आणि त्याच्यातून मी हे करू शकते का, आणि जर मला शक्य असेल तर ते मी जरूर करते. काही वेळेला मला विकत आणायलाही लागतं. असं काही नाही की मला अजिबातच काही आता वस्तू विकत आणायला लागत नाही असं नाही. पण तरीसुद्धा जास्तीत जास्त जेवढं शक्य आहे तेवढं मी स्वतः तयार केलेल्याच वस्तू वापरते.